अंडाजी आज कट्ट्यावर आलेत. आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. आता मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं की हे 3च महिने फक्त नागपंचमीपासून दिवाळीपर्यंत. पण मग तुम्ही पूर्वी मग तुमचं चालायचं कसं? तुम्हाला खूप कष्ट करायला लागले असतील त्यावेळेला. काय काय करायचात तुम्ही तेव्हा मी असाच मजुरी, कोणाचे गाईच्या राहायच्या. तेथून मग जरा मोठा झालो, म्हणजे यांच्याकडं तिकडं माझ्या बहिणीकडे गेलो तो. मग तिकडून आलो, मग मी मैल कामगार म्हणून लागलो. काय मग तो 17-18 वर्षाचा झालो, मग मैल कामगार लागलो. मग 10-12 वर्षात माझी मैल कामगारात गेलो. मग ₹2.25 रुपये मजुरी. ₹2.25 रुपये तर 90 रुपये येत. तेव्हा मी सासून ठेवलं. मग लगीन माझे स्वतःनीच मी केला. मी कोणाचे घर जावाय राहिलो नाही, कोणाची गडी राहिलो नाही, असं आम्ही लग्न केला. काय 700 रुपयाच्या होती. 700 रुपये माझ्याकडे होतं. 700 रुपयात आमचा लगीन गरीबांतला गरीब झाला. आणि तेथून मग आम्ही अशी शेती, कोणाची मजुरी, कोणाची काय करून असा परिवार आमचा झाला. आदिवासींमध्ये जोहार हे नाव निसर्गाशी कनेक्टेड आहे असं बोललं जातं. तर निसर्गाशी आणि जोहार या नावाचा काय संबंध आहे? संबंध असाच. आता हे मी सांगला तर पक्षाचंही जय जोहार काढला, राम राम काढला, नमस्ते काढला. म्हणजे काही लोक धर्मांतर झालं. याच्याबद्दल मी बोललो तर राजकारणमध्ये येईल. हा असा कशाक बोलला? कारण आपला समाज आहे हा अनेक जातीचा आहे, अनेक भाषेचा आहे. मग जय जोहार मालच माहीत नाही. जन्माला आलो तेव्हा मालच माहीत नाही. मी आदिवासी आहो. आमचा लग्न झाला तेव्हा मला राम राम दिला तर तो माल माहीत आहे की तुझा लग्न झाला. तिचे हातात बांगड्या दिल्या, नंतर जोडव्या पाहिजेत, लगीन परिवार पाहिजेत, जोडव्या दिली. ओढा माहीत आम्हाला. तो आम्हाला ओढा सांगेल. बाकीचा जय जोहार हे आम्हाला माहीत नाही. त्यांना शिकवलं तुम्ही तारपा वाजवायला? नाही. ते असं आहे, तिला बाईला मासिक पाळी येते ना, म्हणून ती देवता आहे ना, म्हणून ते नाही. ती कधी आमची हातात ती बरोबर वाजवतच नाहीत. मुलींनी वाजवायचंच नाही वाजवायचा ना. तर आम्ही शिकवलं तर त्याच्यावरचं पेंटिंग तरी ती कराय घेते, पण आवाज काढू शकत नाही ती. अच्छा, फक्त चित्र काढू शकतो त्याच्यावर. पण असं आहे की पूर्वी असं होतं की 3च महिने वाजवायचं. आता परिस्थिती बदलली आहे. आता सगळे आता वर्षभर वाजवण्याचे आता सरकारने मान्यता दिला तोच वाजू शकत. नाहीतर बाकीचे लोक केस करतात. तुला परवानगी कोणा दिली असं नाही. पण आता याच्यामध्ये जे सूर आहेत तर त्याच्यामध्ये त्याची जी ती भोकं आहेत ज्याच्यात, तर त्याचं काहीतरी असेल ना की किती अंतरावर ते ठेवायचं एकापासून दुसरं, कारण त्याच्याप्रमाणे त्याचा सूर तसा येईल. ते साहेब ना मनातच आहे. ते मनात ते आता लिहून द्यायचं रस्त्यात तर लिहून देतो, पण ते लिहून देता तर येत नाही. ते मनात अंतःकरणाची निर्माण होतील ना, तेच सांगता येतील. अच्छा, असं आहे ते. पण जेव्हा तुम्ही वाजवत असता, रात्र वाजवत असता, आणि तुम्ही म्हणता की जे आतून येतं ते वाजतं, तर म्हणजे काय जनरली तुम्ही काय विचार येतो, काय वाजवता तुम्ही, म्हणजे काय असतं ते? जो त्याच्याशी नाद निघतो किंवा तो ठेका दाखवायचा तर ही काठी जो नाचणार असतो ना त्याला ते बोल समजतात. मग ते काठी ठेका द्यायचा असे, तर ठेक्यावरच ते नाद किंवा त्याची बोली बदलवायची. अच्छा, असं आहे ते. आता ती काठी कशी वापरायची ते यशवंत किंवा चंद्रकांतला माहितीये कधी? ती त्याच्यात वाजवला काय आहेत का? कुठे आहेत का यशवंत चंद्रकांत दोघांपैकी कोणी? मी वाजवला का तो वाजवतो, देतो काठी असं.
गोखलेजी, हा. आता तो मोठा पुरस्कार मिळाला जो घ्यायला तुम्ही दिल्लीला जाणार आहात. हा. आता काही आयुष्य बदललंय का जेव्हापासून पुरस्कार जाहीर झाला? काय अपेक्षा आहे? काय वाटतं की आपल्या मुलाबाळांना काय मिळावं, तुम्हाला काय मिळावं, दोघांना काय वाटतं? आता ते येईल तेव्हा काय मिळेल ते भगवंताने हातात दिला तर दोन्ही हात मांडून आम्ही काय करू. आणि माझा परिवार जो आहे, आमचे दोघांत परिवार, आम्ही तर सुखाने आज परत दुःखाने जगलो, सुखाने जगलो काय. पण आता सरकारने हे वाद्याला जर आम्हाला काहीतरी दिला तर दिजल आणि मग आमचा परिवार सुखाने जगल. आणि माझे नाव कोणीतरी गेलकडे डवऱ्याने चारपा वाजवला आणि इथपर्यंत गेला तर आज सरकारने काहीतरी दिला तर दोन्ही हात मांडून घेईन ना. पण तुमच्याकडे मुलं येतात का शिकायला? हो येतात. अच्छा, येतात. तर हे शिकण्यासाठी काय पाहिजे? सगळ्यात एक तर दमसास पाहिजे, म्हणजे दम पाहिजे आणि स्वतःचे मनाला विचार पाहिजे. स्वतःचे मनाला नाही विचारलं तर कसलाही विकास होणार नाही. असं जर ठरवला त्यांनी मला शिकायचे आहे आणि मी त्याला शिकवला तर तो 1 तासात शिकू शकतो. जर त्याच्या मनावर विचारूच नसेल तर वर्षभर निघून गेला तरी शिकणार नाही तो. मन आपला सांगतं काय ते मनाला विचारायचं. मन आपलं आहे पण आपल्याला पण विचार दिला मनाला विचारायचा. मग विचारातूच विकास होईल असं आहे. पण तुम्ही रोज म्हणजे जेव्हा तुम्ही वाजवता तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला असं विचारता की आता मला काय करायचंय, करायचं लागेल काय तुम्ही कसं, तुम्ही काय म्हणता स्वतः, म्हणजे असं स्वतःचे मनात विचार करायला लागेल की बाबा हे विचाराने काय मी हे करावं. तो विचार करेल तेव्हा तर काम कुठं काय करायचं त्या करेल ना. जर आपल्या मनाला विचारला नाही तर तो गपचूप राहील तर काय कामाचा तो. लोकांची आता लोकांनी विचार नाही केला. जो शिकला त्यांनी विचार केला, त्याचा विकास झाला. काही लोक नाही शिकून सुद्धा त्यांनी विचार केला नाही आणि घरीच बसून राहिला. ना व्यवसाय ना धंदा ना काय कुठं. पण आता असं आहे की आता हल्ली म्हणजे नाचासाठी वगैरे लोक टेप रेकॉर्डर लावतात, आता ते डीजे वगैरे असतात. तर हे वाजवून ह्याच्यावर नाचायचं प्रमाण काही कमी झालंय वगैरे असं आहे? कमी झालं आता चांगला तसा. आता हे वाजा सुवासाने वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती. आता हे आकृतीचे मागे लागलं सगळं. पैशाचा खर्च काय, त्याला केसीट पाहिजे, त्याला हे पाहिजे, बेंजो पार्टी. आता आमच्या लग्नाला, गरीबाच्या लग्नाला आता 1 लाखाचं ते बेंजो पार्टी आलं. ते कोण काय झेपणार हा काय. आमचं पहिलं म्हणजे सनई वाजवायची. आता सनई थोडी कमजोर झाली. आता डीजेच पाहिजे आणि डीजेचा दणका माणूस असा काय. त्या चुकीच आहे पण सांगल कोण आणि सांगला तर हो मी सांगणारा कोण असं होतं ना. पण म्हणजे वारली समाजामध्ये अजूनही तारफा नृत्य आणि हे सगळं होत आहे, ते काही कमी झालेलं नाही. वारली समाजात साहेब, आम्हाला वारली समाजात देवदेवताची ही लक्ष्मीच आहे. ते थोडा तरी 12 कुंड्याची बारशील तारपा वाजवला पाहिजे. ह्या भरत्याचा तारपा आहे. भरत्याचा म्हणजे सगळा भरलेल्याच मादी नर त्याला हे सगळं आहे मेणापासून आहे. आणि बाकीचं आहे ते अफोरे आहे, त्याला जई नाही, ते बटनावर सगळं. ह्याला काय म्हणतात? भरत्याचा तारपा. आणि त्या छोट्याला? त्या पण भरत्याचाच आहे. अच्छा. जसा आपला परिवार भरत्याचा आहे तसा परिवार आहे तो. मला आजीना एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही आला तिकडे बसलात, त्यांना ऐकताय, ते खूप बोलतात, तुम्ही त्यांना मध्ये मध्ये इशारे करताय. ते घरी असेच असतात का? आणि ते जेव्हा 8-8, 10-10 दिवस असं महाराष्ट्रात इकडे तिकडे मंदिरात जातात, जेव्हा ते 8-8 दिवस घरात नसतात तेव्हा घर कसं शांत असतं का? काही झाडायचा, शेती करायची, दुसरा काय करू. ते घरी एवढंच बोलतात? असंच घरी असेच असतात, घरी असेच बोलतात? तसाच बोलू, माझं काय दुसरं. कुठं फिरेलच नाही मी, काही बोलायचं नाही बेस मारे. तुम्ही कधी त्यांना असं ओरडलं नाहीत का, रागवलं नाहीत का? तुम्ही जाता 8-8, 10-10 दिवस, मला काय नाही नेलं इकडे बाहेर, कुठं मंदिराला, यात्रांना वगैरे? काय नाही बोलू मी. एक तारपा वाद्य, त्या तारपाच्या सुरांभोवती गुंफलेलं